हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चर आपण बघितलं होतं क्रिप्टोगॅम्स, सब किंगडम क्रिप्टोगॅम्स आपण बघितलं. क्रिप्टोगॅम्समध्ये आपण थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा यांचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले होते. आता आपल्याला बघायचे नेक्स्ट सब किंगडम फेनेरोगॅम्स. आता फेनेरोगॅम्स म्हणजे आपण काय सांगतोय? फेनेरोगॅम्स म्हणजे फ्लावरिंग प्लांट्स. दिस फ्लावरिंग प्लांट्स बिअर्स सीड्स अँड फ्लावर्स, त्याला आपण म्हणतो फेनेरोगॅम्स. दिस फेनेरोगॅम्स इज डिवायडेड इंटू दी जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म. जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म. नाव दिस जिम्नोस्पर्म. आता जिम्नोस्पर्म म्हणजे काय असणार आहे त्याच्यामध्ये? जिम्नोस मीन्स नेकेड सीड्स. जिम्नोस मीन्स नेकेड अँड स्पर्म मीन्स सीड्स. तो दिस शोज दी नेकेड सीड. नेकेड सीड असतात म्हणजे काय असतात त्याच्यामध्ये? हे जे काही जिम्नोस्पर्मिक प्लांट जे दिसतात त्यांच्यामधल्या जे काही बिया आहेत या आपल्याला उघड्या किंवा वरच्यावर दिसतात. फॉर एक्झाम्पल आपण मँगो बघतोय. मँगोमध्ये आपल्याला जे काही सीड्स दिसतात हे सीड्स काय असतात? इन्क्लोज्ड असतात इनटू दी फ्रूट. म्हणजे काय असणार आहे? बी ही फळाच्या आत असते, पण जिम्नोस्पर्ममध्ये आपल्याला बी ही फळाच्या आत दिसत नाही, त्याला आपण म्हणतो नेकेड सीड्स. while angiosperm the seeds are enclosed into the ovary. एक्झाम्पल अगेन मँगो आपण बघतो की अँजिओस्पर्मिक प्लांट असे असतात की ज्यांच्यामध्ये सीड्स हे काय असतात? इन्क्लोज असतात, कवर असतात, फळाच्या आतमध्ये बिया असतात, त्यांना आपण म्हणतो अँजिओस्पर्मिक प्लांट. आता आपण वन बाय वन कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहोत. पहिल्यांदा आपण बघूयात जिम्नोस्पर्म. आता जो काही जिम्नोस्पर्म आपण बघतोय Now the characteristics of gymnosperm. The gymnosperms shows the naked seeds. There are about the 70 genera and 1000 species of this gymnosperm in the world. वर्ल्डमध्ये आपल्याला ह्याच्या 70 जनरा दिसतात आणि 1000 स्पेसिस आहे. while in India there is about the 16 genera and 53 species of gymnosperms are occur. आपल्या इंडियामध्ये आपल्याला त्या 70 जनरापैकी 16 जनरा आपल्या इंडियामध्ये आढळतात आणि 53 स्पेसिस आपल्याला त्याच्यात दिसतात. हे जे काही जिम्नोस्पर्मिक प्लांट आहे, दिस जिम्नोस्पर्म आर एव्हरग्रीन श्रब आपण श्रब म्हणतो. श्रब म्हणजे आपण काय सांगतो? दिज आर दी हाईटला ज्याला आपण कमी प्लांट म्हणतो, ज्याची हाईट कमी असते, बुशी प्लांट लाईक आपण सांगतो श्रब्स. एव्हरग्रीन श्रब्स अँड वुडी ट्रीज. वुडी ट्रीज म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ दिसते, वूड फॉर्मेशन आहे. सो दिज आर दी एव्हरग्रीन श्रब अँड वुडी ट्रीज. दिज आर द प्रिमेटिव्ह ग्रुप ऑफ फ्लावरिंग प्लांट्स. फ्लावरिंग प्लांट्सच आहेत पण प्रिमेटिव्ह ग्रुप आपण त्यामध्ये सांगतोय. मीन्स जसं आपण म्हणतो अँजिओस्पर्म इट इज ॲडव्हान्स ग्रुप ऑफ फ्लावरिंग प्लांट्स while the gymnosperm is the primitive group. Now this gymnosperm shows the vascular tissue or this is the vascular plant. वॅस्क्युलर प्लांट आहे म्हणजे ह्याच्यामध्ये कंडक्टिंग टिश्यू असतात. कंडक्टिंग टिश्यू आपण कोणत्या सांगतो? झायलेम अँड फ्लोएम. दिज आर दी कंडक्टिंग टिश्यू. झायलेम कंडक्ट दी वॉटर वाईल फ्लोएम कंडक्ट दी फूड मटेरियल. ज्या वेळेस या झायलेम आणि फ्लोएम ह्या प्रेझेंट असतात प्लांटमध्ये त्याला आपण म्हणतो वॅस्क्युलर प्लांट. आता ह्याच्यामध्ये झायलेम आहे फॉर कंडक्शन ऑफ water. The xylem consists of only tracheids, while phloem consists of sieve cells. So the xylem along with tracheids, phloem along with sieve cells. Then next the plant body is divided into the root, stem and leaves. फ्लावरिंग प्लांट्स आहे, प्रिमेटिव्ह ग्रुप आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला जे काही रूट दिसतात देर इज अ टॅपरूट सिस्टीम इज प्रेझेंट. आपल्याला टॅपरूट सिस्टीम दिसते. या टॅपरूट सिस्टीममध्येच आपल्याला काही जे प्लांट आहे फॉर एक्झाम्पल इन सायकस the root shows the symbiotic association. In cycas there is a corolloid root is present, means root shows the symbiotic association with blue green algae.
ह्याच्यामध्ये जे काही रूट्स आहेत ह्यांचं सिम्बायोटिक असोसिएशन आहे विथ ब्ल्यू ग्रीन अल्गी, त्याला आपण म्हणतोय कोरोलॉइड रूट. एक्झाम्पल आपण बघतोय सायकस. सिम्बायोटिक असोसिएशन म्हणजे काय, बोथ पार्टनर आर बेनिफिटेड टू इच अदर, असं आपल्याला असोसिएशन दिसतं, त्याला आपण म्हणतो कोरोलॉइड रूट विथ रूट अँड ब्ल्यू ग्रीन अल्गी. एक्झाम्पल सायकस. Another is endophytic root. In this, the root shows the symbiotic association with fungi. ही जी काय मायकोरायझी फंजाय आहे, ह्या फंजाय सोबत काय झाले तिथे सिम्बायोटिक असोसिएशन आहे. एक्झाम्पल आपण बघतोय त्याच्यामध्ये पायनस. सो दिस इज द एक्झाम्पल. देन नेक्स्ट आपण ह्याच्यामध्ये बघतोय स्टेम. द स्टेम इज अनब्रांच्ड. एक्झाम्पल सायकस. काही जे सायकस आहे, सायकसमध्ये स्टेम आपल्याला अनब्रांच्ड दिसते, वाईल ब्रांच्ड स्टेम इज प्रेझेंट इन पायनस. देन नेक्स्ट, देअर इज अबाउट द टू टाईप ऑफ लिव्स. डायमॉर्फिक लिव्स आर प्रेझेंट. आता डायमॉर्फिक लिव्स जर आपण बघितलं, फॉर एक्झाम्पल जर आपण बघतोय की अनब्रांच्ड स्टेम आहे. डायमॉर्फिक लिव्स मीन्स द लिव्स आर टू टाइप्स ऑफ लिव्स आर प्रेझेंट. फोलिएज लिव्स विच आर ग्रीन इन कलर. हे जे काही आपल्याला दिसतात ते फोलिएज लिव्स आहेत की जे ग्रीन इन कलर असतात, पिन्नेटली कंपाऊंड असतात, त्याला आपण म्हणतोय फोलिएज लिव्स. हे जे आपल्याला दिसतं दीज आर दी पिन्नेटली कंपाऊंड. अनादर इज अ स्केली लिव्स. दीज आर दी ड्राय. स्केली लिव्स आपल्याला असे दिसतात. सो दिस इज द फोलिएज लिव्स अँड स्केली लिव्स. Then there is two type of spores are present. There are two type of spores, microspores and megaspore. Microspores means male gamete आपण त्यामध्ये सांगतो. These microspore produce in microsporophyll while megaspore produce in megasporophyll. Then another characteristics is नाव द जिंगो बायलोबा. आपण पुढचे कॅरेक्टर बघतोय की जे काही जिम्नोस्पर्मिक प्लांट आहे त्याच्यामध्ये आपण बघतोय की जिंगो बायलोबा हे जे काही प्लांट आहे इट इज नोन ॲज लिव्हिंग फॉसिल्स, कारण की आपल्याला ते लिव्हिंग फॉर्ममध्ये सुद्धा आणि फॉसिल फॉर्ममध्ये सुद्धा सापडतं. देन सेक्युया सेमीपरवेनिस. दिस इज द टॉलेस्ट प्लांट इन द वर्ल्ड. इट इज अबाउट 366 फीट इन हाईट. जे आपण सांगतोय की जिम्नोस्पर्मिक प्लांट आहे, टॉलेस्ट प्लांट आहे सेक्युया सेमीपरवेनिस. देन नेक्स्ट वन टॅक्झोडियम ब्रिकोनॅटम. टॅक्झोडियम ब्रिकोनॅटम. इट इज अबाउट द गिर्थ. त्याची जी काही गिर्थ आहे ह्या प्लांटची ही काय आहे 125 फीट. देन नेक्स्ट झेमिया पायझेमिया. This is the smallest gymnospermic plant which is about only 25 centimeter in height. Then these are the characteristics आपण बघतोय. Now the economic importance. Economic importance means आपण यामध्ये सांगतो it is also used as a ornamental plant. Ornamental plant म्हणून आपण वापरतो along with the pinus which is used for the obtain the wood or from the pinus wood there is a turpentine and resin is also obtained. So this is about the characteristics of gymnosperm. पुन्हा एकदा आपण बघूया. आपण बघतोय phanerogams means flowering plants. It is again divided into the gymnosperm and angiosperm. Gymnosperm मध्ये आपण बघतोय there is a naked seeds are present. The gymnosperms चे characters आपण बघतोय. There are about the 70 genera and 1000 species in the world, while in India there is about 16 genera and 53 species are found. This is evergreen shrub and woody trees. This is the primitive group of flowering plants. This is vascular plant along with xylem. Xylem consists of tracheids. Phloem consists of sieve cells. Then plant body is divided into root, stem and leaves. The root taproot system is present in taproot. In some plant there is a symbiotic association of root is seen. For example, in cycas there is a corolloid root is present. Corolloid root means root along with blue green algae. There is a symbiotic association. While in pinus there is endophytic root is present. In this type of root, the root along with mycorrhizae means the root shows the symbiotic association mycorrhizae fungi. Then stem
is unbranched, example cycas, while branched stem present in pinus. Then dimorphic leaves is present. So there are two types of leaves are present, foliage leaves and scaly leaves. Foliage are green in color, pinnately compound, while scaly leaves are small and scaly leaves dry असतात. Spores, two types of spores are present, microspore produce in microsporophyll, megaspore produce in megasporophyll. Another characteristics of the gymnosperms, the gingobiloba, it is known as the living fossils. Then the tallest plant in the world is gymnospermic plant, that is Sequoia semipervennis. Then the taxodium Mriconatum, it shows the 125 feet girth म्हणजे आपण त्याचा सर्कम्फरन्स जो काही सांगतोय. झॅमिया पायजेमिया, it is the smallest gymnospermic plant which is about 25 centimeter in height. Then economic important ornamental plants, and the pinus wood or pinus is used for the obtain the wood, turpentine and resins. So this is about the characteristics of gymnosperm.